दैनिक एम एच आजच्या बातम्या. नवीन जज सोनाली कुलकर्णी यांनी सेटवरच पार्टीची व्यवस्था केली. आता जुने जज कधी पार्टी देणार ह्याकडे सर्वांचे लक्ष. काय झालं ए चेतू? अगं तुला सांगतोय मी, ऐकलीच नाहीस बातमी तू? काय झालंय का? एवढी अस्वस्थ का तू बेटा? कोणी येणार आहे का? नाही बाबा. नाही पण तू अस्वस्थ आहेस बेटा. नाही बाबा. तू जेव्हा आयब्रोज करायला नाक्यावर जातेस ना, तेव्हा नाक्यावरची ब्युटी पार्लरवाली अशी अस्वस्थ असते. सेम बेटा. कोण येणार आहे, कोणी येणार नाही ना? बैस बैस इथे माझ्या बाजूला बैस. दैनिक एम बातम्या. हा बघ किती. तुम लड़की हो मैं लड़का हूँ, तुम आई हो सच कहता हूँ, आया मौसम दोस्ती का, ये आया फिर जीने की तमन्ना, फिर मरने का इरादा मारतोय हातातून माझ्या. हा नाही नाही. हा का आला इकडे? हा का आला इकडे? हा का आला इकडे? हा मला नकोय. याला परत जायला सांग. नाही. मला ह्याचा चेहरा आवडत नाही. परत जायला सांग याला. नाही बाबा. बाबा बसा. बाबा बसा ना. बाबा शांत व्हा. मला आवडत नाहीये तो. माझा चेहरा आवडत नाही. करतो प्लास्टिक सर्जरी. दे पैसे. गप ना गौऱ्या. काय बोलतोय हा? काय बोलतोय? नाही नाही बाबा. काय काय नाही. केवढा मारला यार. बाबा हा गौऱ्या आलाय. दिसतोय मला तो. दिसतोय. माझे डोळे कपाळात फिरायला नाही गेले. असं नाही झालं माझं. बाबा हा गौऱ्याचं ना महत्वाचं काम आहे तुमच्याकडे. त्याचं काय काम असणार? कॅरमची टुर्नामेंट असणार, त्यासाठी वर्गणी पाहिजे असणार त्याला. काय रे इकडे रे, इकडे रे. लोकांच्या वर्गणीवर कसले क्वीनच्या मागे लागता रे तुम्ही? आजही मी इथं क्वीनसाठीच आलोय. ओहो. फक्त ती कॅरमची नाही आहे. हा? काय काम काय आहे? बाबा हा. बोल ना गौऱ्या. हा बाबा. हा काय कुठलं कॅरेक्टर कुठलं हे? कुठलं आज काय काय? ते मोठ्या माणसाला पण करतात ना, ते केलं. बस बस बसतो. काय म्हणतोयस? फुटाणे चाळीचा डोक्यात कोंडा झालेला राहुल रॉय. मी मस्त. तुम्ही काय म्हणताय? फुटाने जायचा मुडदूस झालेला दीपक तिजोरी. मरतोय आता. नाही बाबा. बाबा, नाही. मर रहा है? नाही, नाही, मला काय नाही, म्हणाला आता? नाही. मला मुडतूच झाला. मुडदूस. असं काय बोलला हा? तुम्हाला नाही. गौऱ्या गप नाही बाबा. काळका सटकू नका माझं. मी सकाळपासून चिडलेलं नाहीये. त्याला नाही. सांग. गप ना गौऱ्या. बाबा हा. बाबा तुम्हीच म्हणता ना मी आता रिटायर झालोय. हा. मला एखादं काम मिळायला पाहिजे. हा. गौऱ्यानी तुमच्यासाठी जॉब ऑफर आणली आहे बाबा. गौऱ्याने माझ्यासाठी जॉब ऑफर आणली? हो बाबा. काय रे गौऱ्या? हो काका. हा जॉब ऑफर. ये बस बस बस. नीट बस रे. नीट बस. शहाणपणा करू नको तू. ते मोठ्या लोकांना बोल करतात ना. काही गरज नाही. तू जॉब ऑफर आणलीस? हो काका. मी ठरवलंय मराठी चोकिंग क्लास काढायचं ठरवलं. काय चोकिंग. काय करायचंय? मराठी चोकिंग क्लास. चोकिंग म्हणजे? चोकिंग म्हणजे ते शिकवतात ना पोरांना. मुलांनो लक्ष द्या, हे लिहा. ते चोकिंग क्लास. चोकिंग नाही रे, कोचिंग म्हणतात त्याला. कोचिंग. हा तेच तेच. आणि तू मराठी भाषा बोलायला लागल्यावर जे मराठी भाषेचं होतं ते चोकिंग. सॉरी कळलं तुला? हा तेच. मला मराठी कोचिंग क्लास सुरू करायचा आहे. कोचिंग क्लास सुरू करायचं? हो, हो. मग माझ्याकडे कशाला आलायस? आता इतकी दिवस तुमच्यासोबत मी स्किट करतोय. मला कळलंय तुम्ही मराठीत दिल्यामुळे शाणे आहे म्हणून. म्हणजे ही काय भाषा आहे? मला मराठीतलं सगळं कळतं. सॉलिड आहे सगळं. तर ना म्हणजे तुम्ही आमच्या क्लासला येऊन शिकवावं अशी आपली ख्वाहिश आहे.
मराठी क्लासमध्ये येऊन शिकवावं अशी आपली ख्वाहिश आहे. काय भाषा आहे, धड एक भाषा हा मुलगा वापरत नाही. कसं तुझा कळलं बाबा का? मला तर मराठीसाठी काहीतरी करायचं आहे. कसे बोलतात बघितलं काय हा. तुझा बाबा ना वृश्चिक आहे, वृश्चिक खेकडा. नाही नाही असा बाबा खेकडा आहे. नाही, गौऱ्या. आता मला काहीतरी करायचं आहे ना. मी आता तुला हे माझ्या समोरून येताना रिस्क नाही वाटली? नाही बाप. पण मी काहीतरी मराठी भाषेसाठी करतोय ना. मला करायचं आहे काहीतरी. हो गौऱ्या, पण बाबा खेकडा नाहीये. मग बाबा बैल आहेत. ए बावळट, बापाला काय बैल म्हणते? नाही, वृषभरास आहे ना काही तुमची. संबंध का? मागे हो, मागे हो. अजिबात काय बोलायचं नाही, अजिबात काय बोलायचं नाही, सांगून ठेवतोय. काका आउटडेटेड झालेली बावली तिकडे उभी राहा. बस इकडे. तुला मराठी भाषेसाठी काहीतरी करायचं आहे. करायचं, हा? हो. सगळ्यात आधी ना मराठी बोलायला शिक. मराठी म्हणतोस आल्यापासून मराठी 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 नाही येते, मराठी आहे. लक्षात आलं तुझ्या? ते बोलणार मी मराठी म्हणून. एकदा म्हणून दाखव. मराठी म्हण, बोल, म्हण. म्हणतो बरे. आमच्या इथे श्री कृपे करून मराठी भाषिक शिकवणीचे वर्ग उघडवण्याचे आहे. तरी आम्ही आपणास विनंती करीत आहोत की आपण किंचितसा हातभार लावा. वा 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 वा. हॅलो त्याला. धनी ओ धनी धनी. शेपटीवाल्या प्राण्यांची भरली होती सभा. पोपट होता सभापती मधोमध उभा. पोपट म्हणाला, अरे बापरे, हे कोण आहे समोर छकुले? अरे हे तर गुळगुळीत टकुले. मी मराठी भाषेचा अभ्यास करून आलोय, हे सांगतो तुम्हाला मी. आम्हाला टकुले बोलला? नाही नाही, तुझ्या बापाचा अपमान होता काय? अरे, नाही, नाही. बोल नाही गौऱ्या, गप ना. कामाचं बोल ना नीट. मी सगळं पाठ करून आलो, ते सांगितलं. केवढं बोलून दाखवलं मी, बघितलं ना. आम्ही मराठी अरे भाषेचा- नको रे करूस, अभ्यास कर आणि मग ये. अर्धवट स्किट इथे संपलं तरी चालेल, अर्धवट स्किट दाखवू आपण, नाही. पण तुझा अभ्यास कर आणि ये. मी अभ्यासच करून आलोय काका, खरं सांगतोय मी अभ्यास केलाय हो. अरे तू मराठीचा अभ्यास केलास का असं मला तुला विचारायचं. होय. नको, पुन्हा एकदा मी तुला विचारतो, अभ्यास केलायस का रे? हो. मराठीचा अभ्यास केलायस का? हो 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 हो. आता किती वेळा करून दाखवू? सांगितलं केलाय म्हणून का? व्हेरिएशन देऊ अजून त्याच्यामध्ये? हो 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 केला का दाखवू? हे करू मी केला म्हणत केला ना यार. केलाय अभ्यास आता केलाय. मिल गया रे, आगे आ रे, आगे हात में, बाबा सोड. अब आगे हात में. नाही तुझ्या बापाला सांग यार, ही पोच मला अजिबात आवडत नाही यार. अरे मला सॉलिड आवडते ही पोज, म्हणजे तुला दिलेला अवॉर्ड आहे माझ्यातर्फे. नको, नको, नको. तर तुला काय, तू मराठीचा शिक्षण वर्ग सुरू करायचा आहे. हा, हा, हा. अगदी बरोबर आहे. हा. माझ्याकडून काय हवंय, मी काय करायचं? तुम्ही तिकडे मला चोकर म्हणून पाहिजे. सॉरी चोकर नाही रे, टीचर म्हणतात. sorry, चोकर आहे मी. नाही. टीचर टीचर म्हणून पाहिजे. ठीक आहे, हरकत नाही, हरकत नाही. मी टीचर बनतो, हा. तू म्हणशील ते मी करतो. हा. मी एक शब्द मराठीतला तुला देतो, तो तू लिहून दाखवायचा. तो आला तर मी सगळं करणार तुझं. काका. चालेल? गौऱ्या सोपं आहे. हा, चला. बाबा याला काय- अरे ऐका ना, काका अगं सोपं आहे बाळा, काका, मला- यावेळेला अगदी सोपी टेस्ट आहे तुझी. हा घे हे लिह. घे, हा घे. अंधाधुंद लिहून दाखव. हा काय लिहायचंय? अंधाधुंद हा शब्द लिहून दाखव. गौऱ्या सोपं येईल तुला. इथे ये रे, बाबा सोड. लिहून दाखव. नाही, मी घेतो बाळा. अंधाधुंद. येईल गौऱ्याला येईल. पटकन दुसरं स्किट करून घ्यायचं का? वेळ लागणार आहे का? शाबास. अंडाधुंड. तुझ्या बापाचं अंड हरवलंय, धुंडायचं ते. नाही ते. अंधाधुंद म्हटलं कळत नाही का? अंधाधुंद. लिहितो, थांबा, ध ध ध ध. आधी तो लिहितो. कळतंय का तुला? गौऱ्या नीटली. हा हा गौऱ्या आज आहे भाई. हसूस का तो? कुठल्या अक्षरावर टिकली द्यायची? टिकली. तुझ्या बापाचं टिकली टिकली. अनुस्वार म्हणतात त्याला, अनुस्वार. लक्षात आलं? हा लिहिलंस? लिहिलं का? मारू नका, लिहितोय ना बाबा. शाबास. सगळ्या अक्षरांवर टिकल्या. अंधन दोंदन असं झालंय का आता? अंधन दोंदन.
हा शब्द आहे मराठीतला. असंच आहे. बघितलास ह्याची अक्कल. पहिला शब्द दिला, पहिली परीक्षा घेतली, काही येत नाही याला. काही बाबा येत नाही. येते त्याला तुम्हाला येते. बाबा नाही. बाबा तुम्हाला घाबरतोय तो, त्याला येते. मला तुला अरे, येतं? हो. तुम्हाला काय येतं? घाबरलो. काय काय येते मला ना- मराठीतलं? मी मराठीतलं सगळं अभ्यास केलाय. काय कर काय तुला व्याकरण येतं मराठीतलं? येते व्याकरण. म्हणजे तू वाचून आलायस व्याकरण? हो. व्याकरणात काय काय असतं? ते कतारचा प्रयोग आणि करमरकरचा प्रयोग. बाबा कतारचा प्रयोग आणि करमरकरचा प्रयोग. तुझा बाप गेला होता तिथे कतारला. अरे कर्मणी प्रयोग आणि कर्तरी प्रयोग असं असतं ते मराठीच्या व्याकरणातलं. लक्षात येतं का तुझ्या? आलं, आलं. हा. हे दोनच प्रयोग. अजून काही प्रयोग ऐकलेस? ऐकले. कुठले? जादूचे प्रयोग. के लाल. तुझं हे लाल करू मी? हे लाल करू मी? बरं मला सांग, तुला मुळाक्षर माहिती आहेत? माहिती आहे. माहिती आहे. हे माहिती हे. आहे. शाबास. वाचून आलो. हा मुळाक्षर आय ई उ ए आ. एवढं नाहीये. मग आ इ ई माहिती ना तुला? माहिती आहे. म्हणून दाखव. आ ई ई हा उ. ई ई नाहीये ते. मग? ई ई ह्रस्व आणि दीर्घ हे आहे त्यात. ई ई उ उ उ उ म्हण 4 वेळा. उ उ उ उ. म्हण 4 वेळा. उ उ हा उ उ. हा. जंगल में बोले कोयल. उ हा? माझी भंगच करतो हा. 4 गोष्टी चांगल्या शिकवतोय त्याला मी. 4 गोष्टी शिकवतोय ना तुला. माझी भंकस करतो हा. नाही. जंगल में करतो माझ्या समोर शहाणपणा. तू मरतोय सर. मर गया रे. इसको कैसा मारू रे. इसको कैसा मारू रे. इतना पता के गलती करता है. इसको कैसा मार के गलती करता है. इसको कैसा मारू. कव्वाली खेळायला बसतात माझ्या समोर. काम धंदे नाही तुम्हाला. ये रे. हे व्हेरिएशन मराठीत दाखव मला. लक्षात आलं? प्रश्न आहे कधी ही जी मुळाक्षरं आहेत त्या मुळाक्षरांमध्ये हल्लीच 2 मुळाक्षरं सामील करून घेण्यात आलेली आहेत. शासनाने 2 मुळाक्षरं हल्लीच सामील केलेली आहेत. ती सामील केलेली मुळाक्षरं कोणती? खरं सांगू? हा. मला नाही माहित. खरंच नाही माहिती. याची अक्कल. बरं, नाही माहिती मान्य केली. मराठीचा कोचिंग क्लास सुरू करतोयस ना. पण- अपडेट नको राहिला तुला. मला खरंच नाही ही माहिती. मुळाक्षरं आहेत अ आणि ॲ. लक्षात आलं? अ आणि ॲ ही मुळाक्षरं आत्ता सामील करून घेण्यात आली. शासनाने केली ती. आला आत्ता सामील केलंय. हा. पण आता जुना शब्द आहे. हा एकदम जुना अक्षर आहे. हो लहानपणी आम्ही मल्लिका शेरावचा मर्डर पिक्चर बघितला. सगळ्याच्या तोंडून आपसू आलं. एवढा जुना शब्द तुम्ही आत्ता टाकला यार. लय स्लो यार तुम्ही. आणि ॲचं काय म्हणताय? ॲवर अख्खा अरुण कदमचं करिअर झालंय. हो बाबा. विचारा. मी पण पाहिलंय. ते बघा. असं करतात ते. माझ्या ग बाई भुवया ही पहिली ओळ दिली. उरलेली कविता करत बस तिकडे कोपऱ्यात. चल बाबा मध्ये मध्ये यायचं नाही. करत बस तिकडे कविता. सांगून ठेवतोय तुला. मारू नका. काय मारत नाही मी बघतो. नाही, हा. मी हा. टाकलंय. तर तुला आता काय म्हणालास? तुला ते येत नाही. तुला कळलं? हा. हा. हे येत नाही. जे होतं ना आ ई ते आलेलं नाही मुळाक्षर. तुला लक्षात हा. आलं? व्यंजनांबद्दल माहिती आहे? नाही मला रंजनाबद्दल माहिती आहे. आमच्या शाळेतली रिक्षावाल्याबरोबर पळून गेली. रंजनाचं मला काय सांगतोस रे? रंजनाचं काय कौतुक करतो मला तिचं? मराठी भाषेचं म्हणतो ना. व्यंजन ए. कंठ्य ग ख घ घ घ काय? मी हे नाही. अरे ते मंजन मारी. सॉरी. मंजन ते काय? मी व्यंजन म्हणतोय मंजन म्हणतोय. अरे मी सगळं पाठ करतो. याला बघितलं की मी विसरून जातो बाबा यार. घाबरतो तुम्हाला. याला माहितच नाही काही. कंठ्य लक्षात आलं तुझ्या? क ख ग घ याला कंठ्य म्हणतात. कंठ्य का? कारण ते कंठातून येतात म्हणून क ख ग घ घ ङ हे इथून येतात. नाही, असं काय ते कुठून पण येतात. काय? क ख ग ग ञ. एवढं काय? एवढं आहे ते. क ख ग ग ञ. असं आहे. एवढं नको ना. अरे ह्याला कसा मारायचा पण कंटाळा येतो रे मला. अरे ह्याला. पण तुम्ही काय सांगता की इथलं- अरे मराठी व्याकरणातला तो प्रकार आहे कंठ्य. अरे याला कंटेनरला मेंढ्या म्हणतात. मेंढ्य म्हणजे? मेंढ्याचा आवाज येतो फक्त.
हा? कळत नाही तुला काय बोलतोय कळत नाही तुला इथून मेंढ्याचा आवाज याला येतो आलेलं काका. नाहीये तुला आलेलं नाहीये व्यंजनाबद्दल काही आलेलं नाही आता तुला मी एक वाक्य देणार सोपं करतो मी सोपं करूया संपून टाकूया हा, संपून तुला एक टाका. वाक्य देतो येईल गवळण मला येईल. हा मला गोड गोड आंबा खूप खूप आवडतो वाक्य सोपं हा. आहे मला गोड गोड आंबा खूप खूप आवडतो याचा कर्ता कर्म क्रियापद विशेषण मला सांग आणि मोकळा तू जायला मी तुझ्यावर काम करायला तयार आहे मला गोड गोड आंबा खूप खूप आवडतो करता आंबा करताय कारण आंब्याचा रस करता येतो म्हणून आंबा करता आणि आणि बाबा कर्म आई म्हणते बाबाला माझं कर्म कुठचं पण बाबा कर्म एक मिनिट बाबा बाबा बरोबर आहे का गावी गेले गावी असं उत्तर दिलंय आपलं उत्तर तसं आहे तर मी सगळा मार अभ्यास खाल्ला करता गौऱ्या. सगळा अभ्यास तू केलाय करता अभ्यास? अरे बाबा मी का घाबरतो बाबाचं? मला ना काय सांगू तुला मी सगळं करता कर्म करता कर्म करता कर्म करता कर्म करता कर्म ही याची अक्कल गौरव, हा कर्म माझं बाबा, कर्म माझं हा ही याची अक्कल इथे 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 ये इथे ये, इथे 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 ही तुझी अक्कल माझ्यासमोर बसतोस आणि मराठी शिकवायला हा मी सगळं खेळतो दिवस मला काय नीट बोल नीट बोल इतके दिवस माझ्या काय करतो हा नीट बोल ना नीट बोल नाही, बोल ते बाहेर दिवस मला काय बोला नीट बोल ना गौरव. मला एक बुकी मार बुकी मार इतकं जोरात मारता तुम्ही मला लय ऐकून घेतलं तुमचं म्हणजे? आता माझी बारी आहे माझी बारी म्हणजे काय आता करणार माझी आहेस? बारी आहे आता मी तुम्हाला एक शब्द देतो लिहून द्या मला हे घ्या हे लिहून द्या मला तू मला चॅलेंज देतोयस तुम्हाला चॅलेंज देतो ना लिहून घ्या प्रकांड पंडित आहे मी तू मला चॅलेंज देतोस लिहून घ्या तुम्ही घ्या घ्या लिहा सांग चल आता बघूया चल लिहा चॅलेंज ना. स्वीकारलं चल लिहा बोल मी लिहा. शब्द लिहितो चल लिहा. बघा सगळं लक्ष द्या ना गौऱ्या सांगतोय लिहा काय लिहायचं लिहा ना हा कुठे शब्द आहे हा कुठे शब्द म्हणजे हा मराठी शब्दच नाही आहे व्यवहारातला शब्द आहे काय? ए चल चल काय सांगतो आम्हाला चल लिहा त्या मराठीतला लिहा व्यवहारातला शब्द आहे रोजच्या बोलण्यातला हे बघ काय चाक त्यात क कुठं आहे क कुठं आला त्याच्यात तो वापरलाय मी हा हे बाय घाम आला बीपी लोहा लागला गोळ्या द्यायचं त्यांना हा? पुढचा हे सोडून त्याचं कॅन्सल येत नाही कळलं मला पुढचं लिहून द्या लय मार खाल्लाय मी रोजच्या व्यवहारातला आहे, लिहून द्या कुठे वापरतो कसं म्हणजे एकमेकांना बोलतो ना ए सावते इकडे लिहा लिहा हे कसं लिहायचं? नाही येणार लिहा. काय, घाम फुटलाय बीपीची गोळी रेडी ठेवू बाबा घाम फुटलाय तिसरं सगळं सोपं लिहून दाखवा लिहून दाखवा. लय मारले मला लिहून द्या ना भारी गौरव. असं कधी आपण एकमेकांशी बोलतो बोलत नसू पण आम्ही आहे ना का रे कुठे होता लिहून दे चला आमचं रोजच्या व्यवहारातला आहे आम्ही बोलतो बाबा आमच्या एरियात आम्ही असंच बोलतो हा येते नाहीत ना मग एवढे तुम्ही मराठीतले पंडित आहे ना मला कशाला बोलता मग हा अजून एक गोष्ट मी मराठीचा एवढा अभ्यास केला ना एक जुनं गाणं आहे मराठी गाणं त्याच्यामध्ये इंग्लिश शब्द वापरलाय असं कुठलं गाणं आहे उजळून आलंय आबाळ रामाच्या पारी गाव जागवित आली वासुदेवाची स्वारी मी ऐकले माहितीये का सॉरी वाटतंय तुला हा ते तसंच आहे ना गाणं